जस्टो यानंतरची लढत टॉस इथे मात्र झालाय आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच रुनवलने इथे मात्र टॉस जिंकलाय आणि निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यानंतरची मॅच असेल रुनवल विपक्ष जस्टो आणि मैदानामध्ये मॅच सुरू आहे विनोद वॉरियर्स विपक्ष निलेश डेडेवस संघाला 91 धावा करायच्यात आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजेच विनोद वॉरियर्स संघ. दुसऱ्या डावाला ज्यावेळी होईल सुरुवात मी तुर्तास थांबतो, आपण कुठे जाऊ नका. केडीआरए ग्रुप आयोजित केडीआरए प्रीमियर लीग आणि कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय डोंबिवलीतील नामांकित समालोचक प्रसाद परब सर यांना. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच मयूर भोईर. एक्क्याण्णव धावसंख्येचं लक्ष गाठायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी. सामना आपण सुरू करूया. स्ट्रायकिंग एंडला मंगेश, ऑन साईडला पूल करायचा प्रयत्न होता. पहिला चेंडू निर्धाव. स्ट्रायकिंग एंडला मंगेश आहे. मंगेशच्या सोबत आला आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी ते टीम ए विनोद वॉरियर्स या संघाकडून. विनोद वॉरियर्स नाही तर निलेश डेअरडेव्हिल्स या संघाकडून खेळण्यासाठी. लेग ग्लान्स केला, चेंडू मागे जातोय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. या चेंडूवर पंच सिग्नल करतात लेग बाईज. पायाला ब्रश होऊन चेंडू मागे निघून गेलाय. बॉलर्स नेम अवधूत. बघा 5 षटकांचे सामने 25 मिनिटांनी तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि जेव्हा 4 षटकांचे सामने होतील, कारण या सामन्याचे सर्व सामने 4 षटकांचे आहेत आणि ते सर्व सामने 20-20 मिनिटांमध्येच तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ऑन साईडला प्लेस केलाय, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूवर येतोय. तोपर्यंत धावून 2 धावा पूर्ण केल्यात फलंदाजांनी आणि तिचा सुद्धा इथे पूर्ण होणार, कारण 91 धावसंख्येचा पाठला करायचा. धावा येणं गरजेचं आहे आणि या 3 धावा धावून पुढे पूर्ण होत आहेत. मग बंटी मला सांगतात एकूण धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती 6 धावा. गोलंदाज अवधूत. स्ट्राईक एंडला मंगेश. ओव्हरपिच आहे. पुन्हा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय डीप मध्ये हितेश आणि दुसऱ्यांदा झेल सोडलाय. 2 झेल सुटलेत हितेश कडून.
इथेचा प्रयत्न खूप चांगला होता, पण मला असं वाटतं सकाळी आपल्या आयोजकांच्या माध्यमातून पोहे आणि त्याचबरोबर उपम्याचा नाश्ता होताच, पण मला वाटतं हितेशने ब्रेड आणि बटरचा नाश्ता जास्त केलाय. हाताला जणू काय त्याच्या बटर लागलाय आणि झेल सुटते त्याच्याकडून. 2 झेल सुटले हितेशकडून. धावसंख्येत 2ने पुढे सरकेल. एकूण अंकी झाले त्या धावफरकार 8 धावा. पहिल्या षटकात अवधूत 2 वेळा संधी हितेशला होती झेल घेण्याची आणि ते सुद्धा मंगेश सारख्या खेळाडूची. मला असं वाटतं दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालं मैदानावर. चांगली गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये अवधूत कडून, पण इथे साथ लाभत नाही क्षेत्ररक्षकांची. पुढचा चेंडू मंगेश साठी कट केलाय. चेंडू मध्ये क्षेत्र तिथे जज करतायत, पण त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतो. डीप मध्ये चेंडू जातोय स्वीपर कव्हर मध्ये. चेंडू थांबत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अप्रतिम आणि दर्जेदार चौकार. गुड शॉट. बारधावा धावफलकावर. KDRA क्रिकेट प्रीमियर लीग ही स्पर्धा सूर्य दृंडमुलीच्या मैदानावर सामना क्रमांक 2 सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये 91 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे निलेश डेअर डेव्हिल्स या संघाला. स्पॉन्सर्ड बाय सनराज कन्स्ट्रक्शन्स. नवीन षटक घेऊन गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. बोलच नेम संजय पाटील गोलंदाजी मार्कवर. वाइस चेअरमॅन ऑफ KDRA. वैयक्तिक पहिले षटक घेऊन संजय पाटील. पहिला चेंडू फुल टॉस नो बॉल. बीमर आहे. हुक केला चेंडू. लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. टू बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल. पहिला चेंडू फुलटॉस बीमर ओव्हर द वेस्ट आणि त्याच्यावर आले चौकार. धावसंख्या वेग पकडते. धावफरक एकूण 19 धावा. कारण 9+4 17 धावा. माफ करा 17 धावा, कारण 12 होत्या एका षटकाखेर. या चेंडूवर आले त्या 5 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. स्ट्राईक एंडला अभिजित. 91 धावसंख्येचा पाठलाग करायचा मैदानावर निलेश डेअर डेव्हिल्स या संघाला. चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिडॉनला जज करतायत. झेल पकडलाय पण फ्री हिट होता. एकच धाव मिळाली या चेंडूवर. स्कोर मूज ऑन 20. 18 धावा. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक तुम्ही आता मैदानावर दुसरा सुरू आहे. पहिला चेंडू नो बॉल टाकला होता. त्यानंतरचा फ्री हिट एकदा तिथे मिळते. धावसंख्या 18. स्ट्राईक एंडला मंगेश. चांगला चेंडू होता. ऑन साईडला लेग लान्स केल्या. मागे जाते चेंडू. विकेट मध्ये चेंडू तिथे कव्हर केला तोपर्यंत मी तिथे एकच धाव. लेग बायचा सिग्नल येतो पंचांचा. अनुप राजे एक्सपिरियन्स क्रिकेटर, अनुभवी खेळाडू आहेत आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये ऑफिशियलच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. स्कोर मूज ऑन 19. स्लोअर वन चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. वाईट स्ट्रॉंग ऑनला, पण चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार.
एकूण अंकी झाले 23 धावा धाव फलकावर. चांगला चेंडू आउटसाइड एज. आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. चेंडू थांबणार नाही. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर येतोय तोच चौकार. ती 27 धावा. 27 ऑन स्कोर कार्ड. समोर एक्झिक्यूट केलं क्षेत्ररक्षण ते जज करतोय लॉंग ऑनला आणि अप्रतिम झेल फलंदाज. संजय भाबल नवीन फलंदाज. नॉस्ट्राइकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडला मंगेश. चांगला फटका बॅक टू द बॉल. चांगलं एक्झिक्युशन. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. क्विक सिंगल. एक चोरटीचा मात्र खूप वेगाने कंप्लीट केली आहे चेंडूवर मंगेशने आणि धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. 2 षटकं संपतात मैदानावर आणि 2 षटकाखेर मला सांगतात बंटी एकूण धावसंख्या अंकित झाली ती 28 धावा धाव फलकावर. 14 ची गती राखत असताना 91 धावसंख्येचं लक्ष गाठण्याच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी आणि जवळजवळ 18.20 ची गती राखायची प्रति षटकामागे. त्यापैकी आले ते 28 धावा धाव फलकावर. ट्वेंटी ऑन स्कोर कार्ड. बॅट्समन संजय भाबल. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला ऑलरेडी मैदानावर 2 संघांमध्ये. रुणवाल वर्सेस जस्टो आणि रुणवाल संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम बी म्हणजेच रुणवाल. चला सामना सुरू करायचा. वेळ खूप कमी आहे. यानंतर जे सर्व सामने 4-4 षटकांची असतील याची मात्र नोंद घ्या. एक मात्र षटक असेल ते पॉवर प्ले. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत या 4 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. बॉलर्स नेम. पॉवर प्ले संपलेला आहे. अमित सावंत. प्रवीण आलाय गोलंदाजी मार्कवर. कट केलाय चेंडू हवेमध्ये. थोडासा अपिच फटका पाहायला मिळतो स्वीपर कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर येऊन चेंडू तिथे कव्हर करतो. परंतु 2 धावा सहज पूर्ण केल्या आहेत फलंदाज मंगेशने. ज्या फलंदाजाने अर्धशतक झळकावलं प्रवीण त्याच्या हातात चेंडू दिलाय संघनायकाने. KDRA प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक प्रवीणच्या नावावर. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण अंकी झाले त्या 30 धावा. स्ट्राईक एंडला मंगेश खेळतोय. चला फास्ट खेळायचंय. वेळ घेऊ नका. एकानेच कॅप्टन व्हा. त्वरित सुरू करायचा सामना. जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट बॉल. स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. गुड बॉलिंग. चांगला चेंडू आता आलाय. मौलाय. निलेश डेअर डेव्हिल्स हा संघ धावसंख्येचा पाठला किती करतो. 91 धावा करायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ओ द विकेट. ओ चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू. थोडासा ओव्हरपिच होता. समोर खेळायचा प्रयत्न. प्रत्येक चेंडूवर मोठाच प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय मंगेश कडून आणि पुन्हा एकदा तो निष्प्रभ ठरतोय पूर्णपणे. गुड बॉलिंग.
अगेन प्रवीण. पुला लेंथ आहे, चेंडू हवेमध्ये मिड विकेटला. शेताशी ते जज करते, चेंडू कव्हर करते, तोपर्यंत 2 धावा ते सहज पूर्ण होणार या चेंडूवर. षटकांचा खेळ समाप्त होतोय. बंटी मला सांगतोय 3 षटकाकडे धावसंख्या जी अंकित झाली ती एकूण 38 धावा. लक्ष खूप मोठं आहे सामना जिंकण्यासाठी, 91 धावा करायच्या आहेत. पण त्यातल्या त्यात मी निलेश मोरेचा विशेष कौतुक करेन. प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये ते स्वतः जात आहेत ड्रिंक ट्रॉली घेऊन, मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आपल्या खेळाडूंसाठी, सहकाऱ्यांसाठी. थँक्यू त्याबद्दल निलेशचं. 91 टू विन. आतापर्यंत धावसंख्या जी अंकित झाली धावफलकावरती 38 धावा. अजूनही मैदानावर 53 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 बॉल अँड 53 टू विन. हितेश येतो गोलंदाजी मार्कवर. हितेशने 2 झेल सोडले होते, पण तेवढा काही फरक पडला नाहीये त्या 2 झेलमुळे, कारण समीकरण आता खूप मोठं झालंय, लांब झालंय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 53 धावांची अजूनही गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हितेश. स्ट्रायकिंग गेला संजय बाबल. पहिल्यांदा संधी मिळते स्ट्रायकिंग येण्याची. स्टान्स खूप वेगळा असतो संजयचा. खूप वाकून चेंडू जज करत असतात बॅटिंग करताना, स्टान्स घेत असताना. पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर. चांगला फटका होता, वेगवान फटका होता, पण एक्झॅक्टली बॉलरच्या हातामध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलं, खेळला तिथे संजय. आणि पहिला चेंडू धाव. 11 चेंडू आणि 53 धावेची गरज आहे. येस, ग्रामीण क्रिकेटच्या जीत भोईरची जी आपण स्टान्स बघतो बॅटिंगची, तो स्टान्स आहे तो संजय बाबलकडे, जीत भोईर स्टाईल. कट करायचा प्रयत्न होता, पण पुन्हा बॅक टू द बॉलर. संजयला संधी मिळत नाहीये धावा जमवण्याची.
किंवा खातं उघडण्यासाठी. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट, षटकारच मारावे लागतील कारण समीकरण मात्र थोडस अवघड होत चाललंय. 10 चेंडू आणि 53 धावेंची आवश्यकता आहे. स्ट्राईकला संजय बाबल, गोलंदाजी मार्गावर हितेश. बॅक टू बॅक 2 चेंडू, निर्धाव टाकलेत हितेशने. ओव्हर पिच आहे, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ड्रॉप. 2 हातांचा पिसारा निश्चित उघडला होता पण त्याच्यामध्ये चेंडू येत नाहीये. जे सुटलाय तिथे एन्जॉयमेंट सुरू आहे, एंटरटेन करतायत सर्व बाकीचे खेळाडू. वास्को आहे तिथे. 2 धावा झाल्यात, कंप्लीट खातं उघडले 2 धावेने. झेल उडाला होता, जीवदान मिळाले ते संजयला आणि बघा जीवदानाचा फायदा कशा प्रकारे उचलला नाही. 51 धावा अजूनही करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. हा चेंडू बीमर आहे, नो बॉल. नो बॉल. धावसंख्या 41. आता एक्झॅक्टली 50 धावा हव्यात. 9 चेंडू आणि 50 धावा. फ्रीट असेल पुढचा चेंडू फॉर संजय. आणि बघायचं फ्रीट कशा प्रकारे कॅपिटलाइज करणार. मोठा फटका येणं गरजेचं आहे संजयच्या बॅटमधून. हो, खोदून काढलाय, चांगला चेंडू होता ब्लॉक होलचा. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. जखडून ठेवल्या पूर्णपणे संजयला. धावसंख्या 39. धावसंख्या 39 नाही तर 42 झाली. 42. 42 धावा धावफलकावर. लक्ष येते मैदानावर सामना जिंकण्यासाठी 91 धावेंचं. ओ द विकेट हितेश. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्याने जास्त उंची गाठत नाहीये, जमिनी समांतर निघून जातोय. सबमरीन पाण्यामधल्या ज्या पाणबुड्या असतात त्यासाठी हा शब्द यूज केला जातो, युटिलाइज केला जातो. जो पाण्याच्या खालून प्रवास करतात पाणबुड्या. सबमरीन अँड डॉट डिलिव्हरी. हा चेंडू थोडासा दिशाहीन, लेग बाहेर. वाईट बॉल. लांबवलेलं षटक. बघा 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 25 मिनिटं तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. या पुढचे होणारे सर्व सामने 4-4 षटकांचे, त्यामुळे 20च मिनिटं तुम्हाला घ्यायची आहेत. 20 मिनिटाच्या पलीकडे जर तुम्ही जाल तर निश्चित तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रथमेश गायकर आमच्यासोबत जीटीसीचे ऑफिशियल. यांच्या मताप्रमाणे टायमिंग प्रमाणे जवळजवळ 1.5 तास आपण लेट आहोत. इनसाइड एज, रुबी कट, चायना कट, बरीच काही नावं त्या फटक्याला, त्या कटला. डॉट बॉल. षटक समाप्त होते 4थं. 4 षटकाकडे धावसंख्या मला सांगतायत धीरज पाटील. 43. 43 धावा धावफलकावर. म्हणजे अजूनही मैदानाच्या आतमध्ये 48 धाव्यांची गरज आहे. 48 धावा अजूनही हव्यात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. सहा चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सामना लगेच सुरू करायचा आहे. बघा पंच सूचना करतायत सामना फास्ट खेळा. आणि खास करून संजय पाटील यांना तर ते रिक्वेस्ट करतायत. व्हाईस चेअरमॅन आहेत KDRAचे. गोलंदाजी मार्गावर अवधूत, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. सामना सुरू करा लगेच. 6 चेंडू आणि 48 धावांची गरज. स्ट्राईक एंडला संजय. हो, चांगला चेंडू. बॅट आणि पॅडच्या मधून खूप मोठा गॅप होता. गॅपमधून चेंडू निघून जातो संजयच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव. बॅट्समन संजय, एसटीच्या मागे संजय. 5 चेंडू 48 धावा. पुन्हा एकदा डॉट. 1 मोर डॉट. कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये संजयकडून. मागच्या षटकात जेव्हा बॅटिंगला आला होता स्ट्राईक एंडला तेव्हा सुद्धा 2 चेंडू निर्धाव गेले होते सुरुवातीचे हितेशच्या समोर. आता मात्र अवधूत त्याच्या समोर आहे. पुढून खेळायचा प्रयत्न. तिसरा चेंडू निर्धाव.
त्याचा इम्पॅक्ट मात्र पडणार आहे, बघायचं आहे बॅटिंग करत असताना तुमच्या पॉइंट टेबलवर. स्ट्राईक एंडला संजय. हा चौथा चेंडू निर्धाव. मेडन षटक या स्पर्धेतलं अवधूतकडनं पाहायला मिळणार का? बघायचं, 4 चेंडू निर्धाव गेलेत आतापर्यंत आणि स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक निर्धाव पाहायला मिळणार का गोलंदाज अवधूत कडून? ऑन साईडला प्लेस केलाय. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, एक धाव तिथे कंप्लीट होते मैदानावर. धावसंख्या 44. फक्त एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा. पुढचा होणारा सामना लगेच सुरू करायचा आहे. रुनवाल 11. रुनवाल संघाने लगेच क्षेत्ररक्षण सगळे सजवून घ्या. लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये मागे जातोय. चेंडू फाईन लेगला वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि या चेंडूवर येतो तो चौकार. 4 धावा. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. सामना असेल तो 4 षटकांचा आणि 1 षटक असेल ते पॉवर प्ले. चार षटकांच्या सामन्यामध्ये 1 षटक पॉवर प्ले आणि आता मात्र एकाच एंडने मात्र बॅटिंग केली जाणार याची मात्र नोंद घ्या आपण. एकाच एंडने बॅटिंग केली जाणार याची पण नोंद घ्या. एकाच एंडने गोलंदाजी केली जाईल. ज्या ठिकाणी कॅमेरा आहे त्या कॅमेरा एंडने गोलंदाजी केली जाईल. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा आपण 4 षटकांच्या सामन्यामध्ये. जमीर पटेल. सामना पण सुरू करूया. रुनवाल वर्सेस जस्टो. नाणेफेक जिंकले. रुनवाल संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि जस्टो संघाला इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी. 4 षटकांचा सामना एकाच एंड कडून. एकाच एंड कडून गोलंदाजी होईल. एकाच एंड कडून फलंदाजी होईल आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून बसायचा आहे खेळाडूंची नावं सांगण्यासाठी. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून आपण बसा ताबडतोब, जेणेकरून खेळाडूंची नावं आम्हाला समजतील. आणि जेव्हा इथे मात्र सामने सुरू होईल आपण येऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा मयूर भोईर यांचा आवाज. धन्यवाद. तर आता मात्र मॅच सुरू होते. जस्टो विपक्ष रुनवल आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण ठरला. त्याला देखील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. तर प्रवीण यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि आमच्या सोबत जस्टोचे एक्झिक्यूटिव्ह कमिटी मेंबर सूरज सिंह भी हमारे साथ है और उनके साथ हम बातचीत करेंगे उनके प्रोजेक्ट के बारे में. सारी इंफॉर्मेशन हमें यहाँ पे सूरज सिंह बताएंगे जस्टो के बारे में, जस्टो के प्रोजेक्ट के बारे में. बहुत बढ़िया नाम है उनका.
मॅच सुरू होते जस्टो विपक्ष रुणवल आणि मॅचच्या मधोमध्ये आम्ही जस्टोच्या बद्दल आम्ही इन्फॉर्मेशन देखील नक्की शेअर करू. प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेतो आणि हम बातचीत करेंगे. सूरज सिंह थे हमारे साथ. तर मॅच सुरू होते. सलामी आलेले फलंदाज जस्टोचे. बॅट्समन नेम योगेश आणि प्रवीण जोडे आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो हॅलो. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला रुणवल संघाने. तर रुणवल संघ अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर या. बॉलर नेम बॉलर्स नेम प्लीज. राजन राजन. राजन येतो गोलंदाजी मार्क वरती. राऊंड विकेटने पहिला चेंडू पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. हमारे साथ राजन है यहाँ पे और जस्टो प्रतीक है और हम उनसे जस्टो के बारे में बातचीत करेंगे, जस्टो के प्रोजेक्ट के बारे में और हम जस्टो के बारे में डिटेल से जानेंगे. आज हमारे साथ प्रतीक शेयर करेंगे कुछ बातचीत. थैंक यू वेरी मच. थैंक यू टू KDRA ग्रुप जिन्होंने हमें ये अपॉर्चुनिटी दी यहाँ पे पार्टिसिपेट करने की और इस टूर्नामेंट में हमें भी मौका मिला है खेलने के लिए सारे दिग्गजों के साथ. अगर हम जस्टो की बात करें तो बैट्समैन ने 6 मार के बॉल को घुमा दिया है. नया बॉल मांगा जा रहा है. सो हम अगर जस्टो की बात करें तो जस्टो एक स्ट्रेटेजिक पार्टनर कंपनी है जिन्होंने 1.5 साल पहले कल्याण डोंबिवली में पहला प्रोजेक्ट उठाया था. वो था साकेत ग्रुप का. उसके बाद जस्टो ने इतना प्रोग्रेस किया है कि आज हमारा कल्याण डोंबिवली मार्केट में उल्लासनगर बदलापुर में 8 प्रोजेक्ट चल रहे हैं एंड सारे प्रोजेक्ट सक्सेस है विथ ऑल द सेल्स. स्टिल वी आर कंटिन्यूइंग विथ ऑल द प्रोजेक्ट्स और 3 प्रोजेक्ट है जो अगले 1 महीने में हम साइन करने वाले हैं. वो भी कल्याण डोंबिवली मार्केट में ही है. थैंक यू. जस्टो में बहुत से फैसिलिटीज वगैरह बहुत कुछ है, उनके बारे में भी हम जानेंगे. जी जी. जस्टो में हम खाली सेल्स नहीं करते हैं, खाली क्लोजिंग नहीं करते हैं, हम CRM भी कंप्लीटली मैनेज करते हैं, रजिस्ट्रेशन भी करके देते हैं, कलेक्शन भी करके देते हैं. मतलब स्टार्ट टू एंड पूरी सर्विस हम प्रोवाइड करते हैं हर डेवलपर को. जहाँ पे डेवलपर को सिर्फ प्रोजेक्ट कंस्ट्रक्ट करने में अपना कंसंट्रेशन करना है, बाकी पूरा हेडेक, बाकी पूरा स्ट्रेस जस्टो पे होता है एंड जस्टो उसको फुलफिल करके देता है. स्टार्ट टू एंड, ये मुझे वर्ड अच्छा लगा क्योंकि शुरुआत से खरीदने के बाद भी कस्टमर के साथ हमारा रिलेशन अच्छा रखने की कोशिश करने की. जी बिल्कुल. कस्टमर को रजिस्ट्रेशन के बाद हो, पेमेंट के बाद हो या पोजेशन के बाद भी कुछ इश्यू हो तो जस्टो इज ऑलवेज अवेलेबल टू ऑल द कस्टमर्स. वी ओनली बिलीव इन क्वालिटी सर्व्हिस टू ऑल द कस्टमर्स. इथे मात्र चेंडू अलॉंग दी कार्पेट घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे डीपी विकेट मध्ये उचलून फेकी करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. अच्छे से बताते हुए प्रतीक. बैट्समैन नेम सूरज. सुशांत. सुशांत आहे. स्ट्रायकिंग एंडवर सुशांत. इथे मात्र हलक्या हाताने निर्धास करण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या झाली धावफलकावरती 9वी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आखूड टप्प्यात चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती 9. और जानते हैं जस्टो के बारे में और बातचीत करेंगे हम प्रतीक के साथ अच्छे से बताते हुए जस्टो के बारे में सारी इंफॉर्मेशन स्टार्ट टू एंड पोजीशन से लेके पेमेंट तक कस्टमर के साथ रिलेशन अच्छे से मेंटेन करते हुए. यस प्रतीक. जी 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 बिल्कुल. और हम चाहते हैं कि यहाँ पे जितने भी हमारे बिजनेस चैनल पार्टनर्स आज पार्टिसिपेट किए इस टूर्नामेंट में, हम चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग जस्टो के साथ जुड़े. इसीलिए हमने यहाँ पे आज पार्टिसिपेट किया है कि हम उनके साथ भी जुड़ के हमारी सर्विस उन तक और उनकी सर्विस हमारे प्रोजेक्ट तक ला पाए. आकाश येतो दुसऱ्या षटकामध्ये. आकाशचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो.
सुशांत सुशांत स्ट्रायकिंग एंडवर सुशांत आणि प्रवीण मैदानावरती घेतात. राऊंड द विकेटने आकाश येतो बॉलिंग ट्रॅकवरती. रुनवल संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9. फुल टॉस लॉफ्ट पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार. All बॅट्समन the way, all- षटकार आला बॅट्समन सुशांतच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुल टॉस लॉफ्ट केलाय. संधी होती आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. नो नो प्लस 6 टोटल 7 धावा. जो टूर्नामेंट चल रहा है केडीआरए ग्रुप, इस टूर्नामेंट के बारे में पहले तो मैं ये कहना चाहूँगा कि पिछले साल भी हमने इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट किया था. केडीआरए ग्रुप काफ़ी अच्छा काम कर रही है. पिछले बार भी इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट करने से हमें काफ़ी फ़ायदा हुआ था. काफ़ी बिजनेस चैनल पार्टनर हमसे जुड़े थे. वही उम्मीद हमारी इस बार भी है कि मैक्सिमम बिजनेस चैनल पार्टनर हमसे फिर से जुड़ जाए और हम हमारे साथ में काम करें. और जैसे कि सबको पता है कि पूरे कल्याण डोंबिवली में जस्टो सबसे ज्यादा पे आउट देता है, सबसे ज्यादा किकर देता है एंड सबसे कम टाइम में पे आउट रिलीज करता है. ओनली 48 आवर्स गाइज, ओनली 48 आवर्स में हम पे आउट रिलीज करते हैं. ये हर ब्रोकर खुद बताएगा, खुद एक्सपीरियंस किया है सबने हमारे साथ काम करके. तो मैं चाहता हूं कि बाकी लोग भी आए, हमसे जुड़े और इस अपॉर्चुनिटी का फायदा ले. थैंक यू वेरी मच. तर हा होता जस्टोचा एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर प्रतीक. खूप चांगली माहिती लोकांपर्यंत त्याच्या माध्यमातून पोहोचली आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करतो की आमच्या पार्टनर्स आमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी त्याच्या माध्यमातून थोडेसे शब्द मनोगत व्यक्त केलं. जस्ट थँक्यू प्रतीक. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाली धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवर सुशांत आहे. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय, हवेमध्ये पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. वेगाने धावफलक पुढे सरसावतोय. जस्टोचा लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र झेल स्वीकारलाय. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती 36. चेंडू चुकीचा हाताळतोय गोलंदाज. गोलंदाज लाडचा वापर केला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच प्रतीक. नॉन स्ट्रायकिंग एंड का बैट्समैन नेम
मनीष. येस, थँक्यू. लाड बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू नो फेकला. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन प्रवीण. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. धावसंख्या झाले धावफलकावरती 41 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल टॉस. संधी लॉफ्ट बिग हिट पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा येतो षटकार बॅट्समन प्रवीणच्या बॅटमधून. चेंडूची मागणी केली जाते. पहिला चेंडू नो +4. त्यानंतर फ्री हिटची संधी होती तो वाईट. त्यानंतर हा आलेला षटकार. धावसंख्या धावफलकावरती पुढे ससावत असताना ती म्हणजेच आम्हाला माहिती देतात 47 ही धावसंख्या. पुन्हा एकदा फुल टॉस. स्लॉक स्वीपचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र खुलं आहे आणि सरळ जातोय चेंडू सीमारेषा पार. अर्धशतक कंप्लीट. संघास धावसंख्या झाली धाव. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने चेंडू सरळ सोडून दिला. दडपण या षटकामध्ये धावा आणि धावा फक्त येत असताना धावसंख्या धावफलकावरती 52 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जितक्या वेगाने जस्टोच्या धावा होतात तितक्याच वेगाने जस्टोचे प्रोजेक्ट देखील इम्प्रूव्ह होतात. खूप चांगली कामगिरी जस्टोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा 9 चेंडू आणि आता मात्र गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही या मॅच मध्ये. गोलंदाजाला केलं दंडित. 2 बीमर चेंडू. डेंजर एंडची बॉलिंग सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आम्हाला माहिती देतात आमचे गुणलेखक जमीर आमच्या सोबत आहेत. 53 ही धावसंख्या. सकाळच्या सदरापासून बंटी आमच्या सोबत होते आणि गेल्या गतवर्षी देखील खूप चांगली कामगिरी बंटीची राहिली होती. आता मात्र त्यांना रिलीव्हर त्यांची रिप्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते जमीर. तर गोलंदाजाचं नाव परेश येतोय. आदित्य. चार चेंडू शिल्लक आहेत अजून या षटकातील. 4 चेंडू फेकण्यासाठी आदित्यचा वापर केला. अजून एक फुल टॉस आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांनी इथे मात्र पंच लीगल डिलिव्हरी आहे. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 57 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आदित्य. फुलर लाईनचा चेंडू चांगला चेंडू होता. सरळ इथे मात्र यष्टांचा भेद घेतला आणि फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक दुसरा लागला 57 या धावसंख्येवरती.
धावसंख्या धावफलकावरती 57 वेगाने पुढे सरसावत असताना आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय निलेश. प्रवीण बाद झाला. प्रवीण चांगली फटकेबाजी करत होता. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडवर निलेश थांबून हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण बनून राहतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. चेंडू जातो सरळ सी मारेच्या बाहेर. हा येतो षटकार बॅट्समन निलेशच्या बॅट. आणि पंचांनी षटक समाप्त झालंय. पंच 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 64 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाज जतीन आलेत. धावफलक वेगाने पुढे सरसावत असताना जतीनचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन मनीष आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतं निलेश. मनीष आणि निलेश धावफलक वेगाने पुढे पाठवण्याचं काम केलं. ते म्हणजेच सुरुवातीला प्रवीणने चांगली फलंदाजी केली. योगेश लवकर बाद झाला. त्यानंतर सुशांतने दर्जेदार फटकेबाजी. आता मात्र मैदानामध्ये निलेश आणि मनीष आहेत. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मनीष आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये जतीनचा केला वापर. उर्ध्व विकेट जतीन. इथे मात्र लाईन पाहावे लागेल. चेंडूला सरळ सोडून दिला. डावी स्टिक सोडून जाणार चेंडू. वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकते. 65 ही धावसंख्या. स्लॉगवर फेकण्यासाठी जतीनचा वापर केलाय. उर्ध्व विकेटने इथे मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतो. झील झालाय ड्रॉप. दोन धावा झाल्यात कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती इथे मात्र फुल लाईनचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आधी शफल झाला. चेंडू खाली राहतो. आतली कडा शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक उचलून फिकी करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकते. 68 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जमीर खूप चांगली कामगिरी करतो. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहे. उर्ध्व विकेट जतीन. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आधी भरपूर शफल झाले. चेंडू फेकल्यानंतर बाहेर येतात. स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली होती. निर्धाव चेंडू जे सांगता मनासारखा चेंडू येत नाही. ज्यावेळी आपल्याला मनासारखं काहीतरी करायचं असतं तर मनाविरुद्ध काहीतरी करावं लागतं. चांगला चेंडू जतीन. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपल्याला इथे मात्र नासिंग डाऊन द विकेट. गतीमध्ये परिवर्तन चेंडूमध्ये आहे. स्वतः गोलंदाज येतो झेल खाली आणि मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील संधी होती. रनआउटची देखील संधी निर्माण झाली होती.
2 धावा इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती धावसंख्या झाली धावफलकावरती 71. 4 चेंडू झाले. धावसंख्या झाली धावफलकावरती 71. उर्ध विकेटने इथे मात्र भरपूर सफल झाले होते लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी नो घोषित केलाय. यानंतरचा चेंडू फ्री हिट. आधीच धावा भरपूर झाल्यात, त्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी कुठेतरी रोखावी लागेल. एक्स्ट्राच्या धावा रोखणं गरजेचं आहे, कारण की सातत्याने आम्ही चित्र पाहिलंय की एक्स्ट्राच्या धावा शेवटच्या मोमेंटला महागात ठरतात. टॉस चेंडू अलॉंग दी कार्पेट घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला आणि जणू काही त्या फटक्याचा चटका लागला की काय त्या क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. मिळतात 4 धावा. शहात्तरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केला, बिग हिट पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चं टार्गेट आहे. मागच्या मॅच पासून आपण हाय स्कोरिंग मॅच पाहतो. मागच्या मॅच मध्ये देखील 91 टार्गेट होता. या मॅच मध्ये देखील 83चं टार्गेट आहे. 83चं टार्गेट आहे ते म्हणजेच रुनवल संघासमोर. यानंतरची मॅच ई वर्सेस बी अर्थातच ब्लास्टर्स विपक्ष राजेश रायझिंग स्टार. तर दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी इथे यायचंय विनंती करतोय. यानंतरची मॅच बाळा ब्लास्टर्स संघाचे संघनायक बाळा चव्हाण आणि राजेश रायझिंग स्टार्स संघाचे राजेश मौर्य. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय टॉस साठी या. सामने सर्व 4 षटकांचे होतील आणि एकाच एंडने गोलंदाजी केली जाईल, कारण की आधीच भरपूर वेळ गेला. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो टॉस साठी या आणि दुसऱ्या डावाला ज्यावेळी सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. इन्व्हाइट करतोय डोंबिवलीतील एक गोड आवाज समालोचन क्षेत्रामध्ये भरपूर मोठं नाव प्रसाद परब सर यांना. थँक्यू. थँक्यू सो मच मयूर भोईर. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं, वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण लगेच सजवा, वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय. जस्ट वर्सेस रुणवाल यांच्यामध्ये नाणेफेक इथे मात्र झाली होती. रुणवाल संघाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलं जस्टो संघाला. जस्टो संघाने क्षेत्ररक्षण लगेच सजवा आणि रुणवाल संघाने आपले ओपनिंग बॅट्समन पाठवून द्यायचे मध्ये आतमध्ये. पंच 2 मिनिटं थांबा फक्त. बॅट्समन बॉलर कोणाचीच नावं समजली नाही आम्हाला. बॅट्समन नेम स्ट्राईकला कोण आहे? सूरज. काहीच कोऑर्डिनेशन होत नाहीये, कोणाची नावं समजत नाहीये. ते बाजूला डगआउट आहे, तिथून पण नाव आम्हाला येत नाहीत. सांगा ना लवकर नावं प्लीज. स्ट्राईकिंगला राजन, नॉन स्ट्राईकिंगला जतीन. धावसंख्या 1 आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तो निलेश. कट करायचा प्रयत्न, गुड बॉलिंग, चांगला चेंडू ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर. 83 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा सामना जिंकण्यासाठी आणि त्यापैकी फक्त एकच धाव इथे अंकित झाली धावफलकावर आणि ती सुद्धा फलंदाज आपण स्ट्राईक एंडला बघितलं, ती म्हणजेच राजनच्या बॅटमधून. निलेशचा पुढचा चेंडू राऊंड विकेट पुन्हा एकदा. फुल टॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे होणार का पूर्ण? चेंडूची फेक चांगली झाली आहे, फलंदाज बाद होणार. पहिलाच धक्का धावचीच्या स्वरूपात. बॅट्समन बॅक टू द पवेलियन.
निलेश पुढचा चेंडू घेऊन चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल उडालाय, फलंदाज बाद होणार. 1 मोर डाऊन. अजून एक धक्का लागला मैदानावर. 2 फलंदाज. गजानन ऑन स्ट्राईक. कुठला बॅट्समन कुठे आहे? स्ट्राईक एंडला कोण आहे? दादा हे दादा हे स्ट्राईक एंडला ब्लेसन, नॉन स्ट्राईक एंडला निखिल. ऑन ड्राईव्ह. वेगधान एक धाव तिथे कंप्लीट झाली. वेगाने तोपर्यंत एक धाव तिथे निश्चितच ऍड होईल धावफलकावर. मला सांगतात जमीर पटेल एकूण धावसंख्या अंक झाली ती 3 धावा. षटक पहिले समावत होते. अवघ्या 3 धावांचं षटक, 2 गडी बाद झाले त्या षटकामध्ये. आणि अजूनही मैदानावर 80 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. ब्लेसन एक धाव तिथे कंप्लीट केली. निखिल नॉस्ट्रायकिंग एंडला पहिले षटक निलेशने हाताळलं. आपण पाहत आहोत मैदानावर 2 संघांमध्ये ही लढत. जस्टो वर्सेस रुणवाल. रुणवाल संघाला धावसंख्या करायची 83 धावा 4 षटकांमध्ये. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम रणजित आलाय. नावं सांगा ना, मग तेच म्हणतो नावं सांगा आम्हाला. अजित गोलंदाजी मार्कवर. जमीर एक निश्चित सांगेन, ज्या केडीआरच्या 2 सामने झाले त्याच्यामध्ये आपल्याला नावं परफेक्टली माहिती पडली, याच्यात मात्र शंका नाही. आपण सुद्धा नावं सांगा आम्हाला, आम्ही तीच अपेक्षा करत आहोत. धावसंख्या 3 धावा. अजित गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला ब्लेसिंग ब्लेसो काय निखिल नॉस्ट्रायकिंग एंडला आहे. ब्लेसन ऑन स्ट्राईक. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला अप्रतिम फटका. वाईडिश लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अप्रतिम जे रिले फिल्डिंग पाहायला मिळते. रिले कॅच पाहायला मिळतोय आणि तिसरा धक्का लागलाय रुणवाल्या संघाला. फलंदाज बाद. विलियन नेक्स्ट बॅट्समॅन आकाश. स्ट्रायकिंग एंडला येईल आकाश. धावसंख्या अत्यंत माफक. फक्त 3 धावा आणि 3 गडी बाद झालेत रुणवाल संघाचे. रुणवाल संघ पूर्णपणे 1 साइडेड मॅच पाहायला मिळते असं म्हणायला हरकत नाहीये. कारण पहिल्या सतत तब्बल 82 धावा 4 षटकांमध्ये पाहायला मिळाला 20.5च्या गतीने. आणि 83 धावसंख्येचं लक्ष उभारलंय जस्टो या संघाने. चेंडू हवेमध्ये. झेल पुन्हा उडालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याच्या डावाक्याच्या बाहेर सीमारेषेबाहेर दणदणीत आणि सणसणीत षटकार. नऊ धावा. शॉट ऑफ गुड लेंथ आहे. ऑन द टोस. सेफली हा चेंडू खेळून काढलाय आणि तोपर्यंत धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. शैलेश किंवा परेशने संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्स जवळ. शैलेश किंवा परेश. 10 धावा धावफलकावर. बाला ब्लास्टर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे पुढच्या सामन्यामध्ये.
धावसंख्येत ऑफर 11 धावा. रुणवाल संघाने मनातल्या मनातच ठरवलं की सामन्यामध्ये काही दम नाहीये. पण क्रिकेटमध्ये असं चित्र आपण नेहमीच बघतो प्रसाद, मयूर, की शेवटचा जो चेंडू तोपर्यंत पडत नाही ना, तोपर्यंत आपण कुठलेच भाकीत करू शकत नाही. पण रुणवाल संघाने मात्र मनोमन आता ठरवूनच घेतलं की आपल्याला डायरेक्ट लुजर लुजरमध्ये खेळायचं आहे. 11 धावा धावफलकावर. अत्यंत माफक धावसंख्या धावफलक अंगी झाली आहे. लक्ष द्या 83 धावेंचं. नेक्स्ट बॉल. ओ, चेंडू उंच गेलाय, चेंडू पुन्हा एकदा उडालाय, क्षेत्ररक्षक जज करतोय अँड कॅच. फलंदाज बाद. सेकंडला एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. जस्टो संघाने मात्र पूर्णपणे वर्चस्व दाखवले. चेंडू पुन्हा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पण चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे आणि तोपर्यंत 2 धावा सुद्धा इथे सहज पूर्ण होत आहेत. रुणवाल संघ पूर्णपणे बॅकफुटला. आपण जर विकेटची जर संख्या बघितली, जमीर पटेल जेपी मला सांगतात एकूण विकेट जे गेले ते मैदानावर ते 4 गडी बाद झालेत मैदानावर रुणवाल संघाचे. आणि फक्त 13 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 13. अजूनही 70 गाठायची आहे, 70 धावसंख्या पार करायची अजूनही या 12 चेंडूमध्ये. ड्रिंक ब्रेक 2 षटकानंतर घेणं गरजेचं आहे, कारण 4 षटकांचे सामने आहेत आणि जगदीश कदम ही जो जबाबदारी पार पडत आहेत. 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रत्येक 2 षटकांमध्ये ड्रिंक ब्रेक केला जाईल. नाणेफेक जिंकून बाला ब्लास्टर्स या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि गोलंदाजाचं नाव सुद्धा सांगायचं आहे, जस्टो. खूप चांगला माहिती आम्हाला मगाशी आपण जेव्हा पहिल्या सत्र सुरू होतं, जसोजी सुरू असलेले प्रोजेक्ट, त्यांच्या प्रोजेक्टची माहिती, लोकेशन्स कुठे आहेत आणि काय ॲम्युनिटीज देत आहेत, काय फॅसिलिटीज देत आहेत, या सगळ्या गोष्टीची इत्यंभूत माहिती त्यांचे आमचे इथे कॉर्डिनेटर आमच्यासोबत होते. प्रतीक मात्र खूप चांगली माहिती दिली आणि खास करून रिअल एस्टेट एजंटचं खास करून कौतुक केलं की ते सुद्धा आम्हाला खूप चांगला सपोर्ट करत आहेत. ब्रोकर आम्हाला खूप चांगला सपोर्ट करत आहेत. त्यांच्याच माध्यमातून भरपूर कस्टमर्स फ्लॅट्स आमच्याकडे विकत घेत आहेत, आमच्या प्रोजेक्टला जास्त प्राधान्य देत आहेत आणि त्यामुळे निश्चितच जस्टोचं कामगिरी खूप चांगला पाहायला मिळते. रुणवाल संघ थोडासा मात्र बॅकफुटला. जर क्रिकेटचा जर उल्लेख केला तर रुणवाल संघ पूर्णपणे बॅकफुटला आहे. 2 षटकात माफक 13 धावा अंकित झालेत आणि 4 गडी गमावले आतापर्यंत रुणवाल या संघाने. जस्टोची कामगिरी जबरदस्त आहे या सामन्यामध्ये. तब्बल 82 धावा 20.5च्या गतीने कुठल्या त्यांनी मैदानावर पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांच्या सामन्यामध्ये आणि लक्ष ठेवले 83 धावेंचा मैदानावर सामना जिंकण्यासाठी आणि त्यापैकी फक्त 13 धावा अंकित झाल्यात त्या रुणवाल संघाच्या. बॉलर्स नेम मनीष. बॉडी लँग्वेज खूप सुंदर आहे जस्टो या संघाची. सर्व खेळाडूंची डोकर असलेली कॅप सुद्धा खूप सुंदर पाहायला मिळते या संघाच्या. जस्टोची ओन कॅप आहे. स्ट्राईक एंडला आदित्य आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय या षटकात. हो, चांगला चेंडू होता, भन्नाट वेग होता या चेंडूवर. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करतो पर्यंत 2 धावांचा प्रयत्न, फेक चांगली झाली आहे आणि बघायचे पंचांवर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. 1 मोर डाऊन, 5th विकेट डाऊन. 5वा फलंदाज बाद होतोय मैदानावर. लागतो तर रुणवाल संघाला अजून एक धक्का. लागलाय. अर्धा डझन फलंदाज बाद झालेत ते रुणवाल संघाचे.
बाद धावसंख्या अत्यंत माफक 13 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंड आदित्य. ब्लॉक होलचा चेंडू होता परफेक्टली ड्रिव्हन. मिड ऑफला चेंडू एक्झिक्यूट केल्या क्षेत्रात तिथे आहे आणि तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. ई टीम पहिल्यांदा त्या स्पर्धेमध्ये खेळतात. फ्रेश मॅच आहे त्यांच्यासाठी. राजेश मोरिया ही संघाचे संघनायक आहेत आणि राजेश रायझिंग स्टार फाईट करेल तो बाला ब्लास्टर या संघासमोर. बाला ब्लास्टर संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला 4 षटकांच्या सामन्यामध्ये आणि फलंदाजीला इन्व्हाइट केले ते म्हणजेच राजेश मोरिया या संघाच्या राजेश रायझिंग स्टार या संघाला. फलंदाजी तो अरबाज. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेन बॉटम हँड सन्मान दिलाय चेंडूला अँड डॉट डिलिव्हरी. चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. अत्यंत जबरदस्त संघ आहे जस्टो. धावसंख्या अत्यंत माफक आहे. 15 धावा धावफलकावर. ऑन साइड चेंडूला प्लेस केलाय अरबाज नाही तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केले. धावसंख्या धावफलकावर 16 धावा. नेक्स्ट मॅच सर्वांच्या प्रतीक्षा आहे त्या मॅच साठी सर्वांची ती म्हणजे निश्चितच ई वर्सेस बी. स्ट्राईक एंडला आदित्य. पुन्हा त्या सज्ज गोलंदाजी मार्कवर मनीष. शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. झेल होणार प्रयत्न चांगला होता खेळाडूचा आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल तोपर्यंत कंप्लीट होते या चेंडूवर. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. षटक सामावतोय तिसरं आणि 3 षटकाखेर फक्त आणि फक्त 17 धावा धावफलकावर. 83 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना ऋणवाल टीम पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळते आणि आता मात्र म्हणेन की फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे काही चेंडूंची मैदानावर. बॉलर्स नेम तुषार. तुषार तुम्ही पाहू शकता एक वेगळ्याच शैलीमध्ये गोलंदाजी करतोय. अशोक दिंडाची आठवण होते शैली बघून या खेळाडूला. बँड पाहायला मिळते डोक्याला त्याच्या. पहिला चेंडू भीमर. जास्त स्तुती केली वाटतं मी गोलंदाजाची. चेंडू पहिलाच भीमर. तुषार पहिला चेंडू फुलटॉस टाकलाय भरपूर उंच ओव्हर द प्लेअर हेड. खूप एक्साइटेड आहे तो गोलंदाज. हो चांगला चेंडू आता आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय. थोडासा स्लो रन चेंडू थोडासा फुल लेन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. नेक्स्ट बॉल समोर एक्झिक्यूट केला ऑन साइडला प्लेस केला क्षेत्र तिथे आहेत. चेंडू कव्हर केला तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव या चेंडू आदित्यला. अजूनही 4 चेंडू शिल्लक या मैदानावर या षटकातले. लीडिंग आहे चेंडू हवेमध्ये. कव्हर्स मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलंय तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाले चेंडूवर. विसरायचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे होणार का पूर्ण. फेक चांगली होते पण बॅकअप नाहीये तिथे आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत मैदानावर या चेंडूवर. धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. मला सांगते जमीर पटेल 21 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फुलटॉस आहे. ऑनसाइडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये स्क्वेअरला चेंडू कव्हर करते तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या हळूहळू पुढे सरकते 22 22 धावा.
एकतर्फी लढत पाहायला मिळते, एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. सामना पूर्णपणे झुकलाय जस्टो संघाच्या बाजूने. ओ द विकेट, चांगला टायमिंग, पण गॅप शोधू शकत नाही क्षेत्ररक्षक. काय तिथे वाईट स्लॉंगला चेंडू कव्हर करतायत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, फक्त एकच धार समाधान मानावं लागेल. आणि हळूहळू धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावफल करते 23 धावा. 23 ऑन स्कोर कार्ड. षटक्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. तर ज्या संघाचा सामना नाहीये त्या संघाने जेवून घ्यायला हरकत नाहीये. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर, व्हाईट बॉल. तर मला असं वाटतं की टीम डी, टीम ए, टीम सी ने जेवून घ्यायला हरकत नाहीये. टीम सी निलेश डेडिया जेवण घ्यायला हरकत नाहीये, जेवण रेडी झालंय. त्यानंतर टीम डी प्रकाश चव्हाण, प्रकाश पॅन्थर्स जेवण रेडी आहे, जेवायला हरकत नाहीये. मॅच थांबणार नाहीये, लक्षात ठेवा. ज्यांना मगाशीच मी सूचना दिली व्हाईट बॉल पुन्हा एकदा मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुमच्या मॅचला गॅप आहे, तुम्ही जेवण घ्यायला हरकत नाहीये. टीम ए, टीम सी आणि टीम डी. विनोद मोरे, टीम सी निलेश जेडिया आणि टीम डी प्रकाश चव्हाण, तिन्ही संघांना विनंती आहे आपण जेवण घ्यायला हरकत नाहीये, जेवण घ्यायचं आपण. धावचीची संधी आणि किंचितचा मात्र हुकलाय चेंडू, एसटीच्या बाजून निघून जातोय. आणि तोपर्यंत षटक इथे समाप्त होते. सामना एकतर्फी पाहायला मिळाला. जस्टो संघाने सामना इथे जिंकलेला आहे आणि निश्चितच लगेच आपण सामन्याचा पुरस्कार सुद्धा देणार होतो या सामन्याचा. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचे. बाळा ब्लास्टर, बाला ब्लास्टर क्षेत्ररक्षण सजवून घ्या ताबडतोब. आणि या सामन्याचा सामनावीर जाईल तो सुशांतला, जस्टो संघाचा सुशांत. त्याने 26 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. 26 धावा त्याने वैयक्तिक कुठल्या. त्याचबरोबर जस्टो, रुनवाल, ICICI, सनराज आणि त्याचबरोबर रिजन्सी या संघाने सुद्धा जेवून घ्यायला काय हरकत नाहीये, जेवून घ्यायचं आपण. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच. बाला ब्लास्टर